हॅलो मित्रांनो, युनिट नंबर 3 अँड 4मध्ये कुठेतरी तुम्हाला एक पॉवर फॅक्टरचा विषय येणार आहे. पॉवर फॅक्टर डिफाईन करा म्हणून येतील किंवा पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करा म्हणून अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, काही एक्झाममध्ये अशा पद्धतीने विचारलेलं आहे की स्टेट द पॉवर फॅक्टर इन केस ऑफ फॉलोइंग सर्किट्स. कुठले प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट आहे, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. हे आहे पहिलं प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. आणि फोर्थ आहे RLC सिरीज सर्किट आहे. याच्यामध्ये हे रेझोनन्स सर्किट आहे. कसलं सर्किट आहे? रेझोनन्स सर्किट. ओके, तर या चारही केसमध्ये आपल्याला पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय आहे ते विचारलं जातं. आता पॉवर फॅक्टर ॲक्च्युली काय असतं? तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय आहे? पॉवर फॅक्टर इज नथिंग बट पॉवर फॅक्टर BF इज इक्वल टू काय असतं? कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. आणि त्या अँगलला आपण फाय म्हणतो. काय म्हणतो? फाय. फाय इज द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. ओके, फाय इज द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज कुठलं? अप्लाइड व्होल्टेज. आणि करंट म्हणजे त्याच्यातून जाणारा करंट, टोटल करंट. इथं अप्लाइड व्होल्टेज V, करंट I. इथं अप्लाइड व्होल्टेज V, करंट I. इथं पण अप्लाइड व्होल्टेज V आणि करंट काय आहे? त्याच्यातून फ्लो होणारा I. बघा, तर याचा आपल्याला फेजर डायग्राम माहित आहे. फेजर डायग्राम म्हणजे प्युअर रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये जर V रेफरन्स असेल तर करंट I सुद्धा हा रेफरन्सलाच असतो. ओके, म्हणजे V आणि I मध्ये अँगल किती आहे? फाय इज इक्वल टू 0. देअरफॉर कॉस फाय इज इक्वल टू कॉस 0 इज इक्वल टू काय आलं? 1. म्हणजे पॉवर फॅक्टर काय आला? PF इज इक्वल टू 1 आला. ओके, इन केस ऑफ प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. इन केस ऑफ प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट काय आहे बघा? व्होल्टेज अप्लाइड केल्यानंतर याच्यामध्ये करंट काय होतो? लॅग करतो. करंट काय करतो? लॅग करतो. व्होल्टेजला लॅग करतो. कितीने? प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटच्या केसमध्ये करंट इज लॅगिंग बाय अँगल 90 डिग्री. ओके, करंट इज लॅगिंग बाय अँगल 90 डिग्री. ओके, मग फाय इज इक्वल टू काय झालं? फाय इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय इज इक्वल टू कॉस 90 इज इक्वल टू 0 आला. ओके, इन केस ऑफ प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. इन केस ऑफ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट काय येणार आहे बघा? करंट इज लीडिंग इन केस ऑफ प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. ओके, I इज लीडिंग बाय अँगल 90 डिग्री. देअरफॉर PF इज इक्वल टू काय येणार आहे? कॉस 90 विच इज इक्वल टू 0. ओके, इन केस ऑफ रेझोनन्स फॉर ती बीटसाठी, इन केस ऑफ रेझोनन्स XL इज इक्वल टू XC असतं. ओके, त्याच्यामुळं हा इंडक्टिव्ह इफेक्ट आणि कॅपॅसिटिव्ह इफेक्ट एकमेकाला कॅन्सल केला जातो आणि सर्किटमध्ये फक्त रेजिस्टिव्ह इफेक्ट शिल्लक राहतो. सर्किटमध्ये काय राहतो? फक्त रेजिस्टिव्ह इफेक्ट शिल्लक राहतो. त्याच्यामुळे आता या सर्किटला आपण रेझोनन्सच्या कंडिशनमध्ये अशा प्रकारे डिनोट करू शकतो, @ रेझोनन्स. ओके, देअरफॉर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट ॲज अ बिहेव करतं. RLC सिरीज रेझोनन्स सर्किट हे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट सारखं बिहेव करतं. म्हणून प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर काय असतो? कॉस फाय इज इक्वल टू 1 असतो. ओके, याच्यामध्ये पण व्होल्टेजच्या इन फेजमध्ये करंट I असतो. ओके, अशा पद्धतीने तुमचं आन्सर पाहिजे. जर समजा 6 मार्क्सला असेल किंवा 8 मार्क्सला असेल, शक्यतो 8 मार्क्सला विचारतील, तर तुम्ही हे सर्किट डायग्राम, फेजर डायग्राम आणि अँगल फाय इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे कॉस फाय इज इक्वल टू 1 अशा पद्धतीने हे 4-5 बिट्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, थँक्यू.